काल दुपारी साधारण 2-2:15 दरम्यान एक स्कूल बसच्या खाली एक 2 वर्षाची आणि 6 वर्षाची मुलगी रस्ता ओलांडत असताना टायर खाली आली होती, धडक लागली होती आणि त्यातले ड्रायव्हरने दोघींना पेटीट हॉस्पिटल वसईला हे केलं होतं, ॲडमिट केलं होतं. आता सध्या एक ओकाडला आहे, एक ICU मध्ये आहे आणि एकीचं पाय फ्रॅक्चर आहे. 2 वर्षाची मुलगी ही ओकाड मीरा रोड इथं ॲडमिट आहे आता सध्या आणि दुसरीचं वसई पेटीतला ट्रीटमेंट चालू आहे. काय म्हणाल सर, काय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, काय कलम लावण्यात आलेला आहे, ड्रायव्हिंग बद्दल काय म्हणाल, कसं काय ते झालं? हे कसं झालंय, टर्निंगला त्या मुली ड्रायव्हरला दिसलेल्या नाही आहेत. टर्न करताना लहान असल्यामुळे मुली सडनली त्या एक रस्ता ओलांडताना त्या टायर खाली आलेल्या आहेत आणि लगेचच त्याने कळाल्यानंतर खाली उतरून त्याने ते काढून मुलींना वगैरे हॉस्पिटलाइज तिथल्या लोकांच्या मदतीने ड्रायव्हरने स्वतः हॉस्पिटलला घेऊन गेलेला आहे तो. आणि सध्या म्हणजे मुली ठीक आहेत, म्हणजे आता एक ICU मध्ये आहे, दुसरी ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे ह्याच्या बाहेर आहेत. ते सिरियस जे वाटत होतं आम्हाला तसं काही नाही आहे सध्या. सर पुढे काय कारवाई तुम्ही? आपल्याकडे गुन्हा दाखल केलेला आहे आपण, रॅश ड्रायव्हिंग आणि 279, 337, 338 मोठी गंभीर दुखापत वगैरे सेक्शन खाली आपण गुन्हा दाखल आहे आणि गाडी चालकाला आपण ताब्यात घेतलेला आहे. सर जे रॅश ड्रायव्हिंग किंवा या पद्धतीचे गाडी चालवतात आणि मुलं ज्या छोट्या मुली आहेत किंवा त्या रोड क्रॉस करत असताना त्याच्याबद्दलचं तुमचं आव्हान काय असेल पालकांसाठी आणि ड्रायव्हर? पालकांसाठी एक हे असेल की बाजूच्याच बिल्डिंगमध्ये ते राहत आहे मुलं आणि तिथून ते क्रॉस करून पलीकडच्या इथे त्यांचं दुकान आहे किराणा मालाचं, तर त्या दुकानात जाणार होत्या आणि त्या ह्याच्यात फक्त पालकांनी कसं झालं, ते दरवाजा उघडा राहिलाय, नमाजला गेले होते आणि त्यात ते मुलं बाहेर आली ती आणि दुकानात जाण्याच्या हिशोबाने आलेत आणि ते असं अचानक घडलेलं आहे. ते आणि ड्रायव्हरच्या तेच आता ते वेग नसल्यामुळे मोठी दुर्घटना, टर्निंगला वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना झालेली नाही ती आणि ड्रायव्हरसाठी पण समोर बघून ते झालं पाहिजे होतं, पण ते एक सडन ह्याच्यात झालेलं आहे, त्यामुळे त्या पद्धतीनेच रेकॉर्ड केलेलं आपण.